ही भेंडी धुवून पुसून त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स केले. मसाले करून थोडंसं तेल टाकलं आणि आता ही भेंडी अशी मी फ्राय करून घेते. हे बघा, मी आता तेल टाकलं 1 चमचा आणि त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता टाकून फोडणी करून घेतली खमंग. आणि मग आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि मग आता फ्राय करून घेते. सगळं थोडं लाल करतो. मग कांदा टोमॅटो टाकते. ही दही आहे, दह्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं आणि घुसळून घेतले. तर आता ह्याच्यामध्ये काय मी मसाला टाकणार नाही, कारण या भेंडीला मी ऑलरेडी मसाले सगळे लावलेले आहेत. गरम मसाला, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर सगळं लावून. हे बघा, मी आता कांदा टोमॅटो टाकून घेतले. आता याच्यामध्ये थोडं मीठ टाकून कोथिंबीर टाकून ह्याला थोडंसं ग्रेव्ही करून घेते. हे बघा, अशा प्रकारे झाली दही भेंडी तयार. आता ही शिजते आहे. अजून 10 मिनटं याला ठेवावं लागेल.